नमस्कार. जय भवानी, जय जगदंब. बघा, माझे अनेको विषयांवरती तुमच्याशी चर्चा होते व्हिडिओद्वारे. प्रत्येकाला फोनवरती बोलणं शक्य नसतं, त्यामुळे काही लोक व्हिडिओद्वारे मी त्यांना उपाय देते. बघा, ज्या वेळेला व्हिडिओमध्ये ही गोष्ट अशी करा म्हणून सांगितलेली असते त्यावेळेला ती तशीच करायची आहे. कोणत्या वारी करायची, जर मला तसं सांगायचं असतं की अमुकच वारी करा तर मी स्वतः ते व्हिडिओमध्ये सांगते. त्याच्यासाठी विनाकारण फोन करून कंटिन्युअस लोक फोन करताय. तुम्ही फोन करण्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण मग जर तुम्हाला जर का माझ्याशी बोलायचं असेल तर त्याची एक प्रोसेस आहे. तुमचा फोन मी स्वतः उचलत नाही. तुमचा फोन माझी असिस्टंट रश्मिताई किंवा माझी टीम कुणी पण उचलतं फोन. तर ह्या लोकांमध्ये तुमचा फोन उचलला जातो. ज्या वेळेला तुम्हाला माझ्याशी पर्सनल तुमच्या घरामध्ये असलेल्या अडचणी, मग तुमचा वास्तुदोष असेल, तुमची वास्तू व्हिजिट असेल, तुमच्याबद्दल तुमचं काही दैवी प्रॉब्लेम असतील, काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, पैशाशी रिलेटेड आहे, लग्न होत नाही, संतती होत नाही, काहीतरी बाहेरच्या बाधा आहेत, अशा कोणत्याही प्रकारच्या जर का तुमचा त्रास असेल, समस्या असतील, पत्रिका बघायची आहे, पत्रिका बनवायची, जन्मपत्रिका, तरी तुम्ही माझ्याशी बोलू शकता. पण ज्या वेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला तुम्हाला अपॉइंटमेंट ही घेऊन बोलावं लागेल. अपॉइंटमेंट ही सशुल्क म्हणजेच पेड आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. ज्या वेळेला माझ्याशी तुम्हाला फोनवर बोलायचं आहे. जेव्हा मी लाईव्ह मध्ये येते, लाईव्ह याचा अर्थ जशी क्रिकेट मॅच कशी कुठेतरी चालू असते पण ती आपल्याला लाईव्ह दिसते. न्यूज चॅनल कसे लाईव्ह दिसतात तसंच हे लाईव्ह सेशन असतं. त्या लाईव्ह सेशनमध्ये मी संध्याकाळी 7 ते 8, कधी 8 ते 9, कधी 9 ते 10 आई साहेबांच्या मनावर असतं ते की मी कधी लाईव्ह घ्यायचं आणि कोणत्या वेळेला घ्यायचं. त्यावेळेला लाईव्ह असते. तेव्हा तुमचे प्रश्न लाईव्ह मध्ये तुम्ही विचारू शकता, पूर्णपणे मोफत. तिथे 1 रुपया सुद्धा तुम्हाला द्यायची गरज नाही. मात्र तुम्हाला जर माझ्याशी फोनवर बोलून तुमच्या समस्या सोडवून घ्यायच्या असतील तर त्या तुम्हाला पेडच आहेत. सशुल्क अपॉइंटमेंट घेऊन बोलावे, हे लक्षात ठेवा. थोडंसं समजून घ्या आणि मग कॉल करा. डायरेक्ट उठले की नंबर बघितला की रात्री 1 काय, 2 काय, 3 काय, 4 काय, कधी फोन करता. जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा फोन करता. तुम्ही एका महिलेला फोन करत आहात याची सुद्धा जाणीव नाही. हे बरोबर नाहीये.